एक दिवस छोटे भीम, त्यांचा भाऊ आनंद आणि भाचा अशी तिघेही मुले नोकरीनिमित्त कोरेगावी राहत असलेल्या आपल्या वडिलांना म्हणजेच रामजी बाबांना भेटण्यासाठी निघाली। पाडळीपासून तर मसूरपर्यंत ही मुले आगगाडीने गेली। वडिलांना म्हणजेच रामजी बाबांना पत्र न मिळाल्यामुळे ते या तिघांनाही रेल्वे स्थानकावर नेण्यासाठी येऊ शकले नाही। त्यामुळे त्यांची विचारपूस स्थानक पालकांनी त्यांच्या जवळ जाऊन केली। छोट्या भीमरावांचे रुबाबदार कपडे पाहून स्थानक पालकांना वाटले की ही मुले कुठल्या सुख वस्तुगृहस्थाची असावीत, पण ती महाराची आहे असे कळताच ते 4 पावले मागे सरकलेत। तथापि एक बैलगाडी भाड्याने मिळवून देणे इतके त्यांनी सौजन्य दाखविले। गाडी काही अंतरावर गेल्यावर मुलांच्या संभाषणावरून गाडीवानाने ओळखले की मुले महाराची आहे। झाले, त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला। आपली गाडी महाराच्या पोरांनी विटाळली असे गाडीवानाला वाटले। त्याचा संताप अनावर झाला। टोपलीतून कचरा फेकून द्यावा त्याप्रमाणे गाडीवानाने त्यांना गाडी बाहेर फेकले। रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्यावर दिवा नाही, चिटपाखरूही फिरताना दिसत नव्हते। मुलांनी गाडीवानाला दुप्पट भाडे देऊ अशी विनवणी केली। त्यावेळेस गाडीवानाच्या रागाचा पारा उतरला। मुलांनी गाडी हाकावी आणि गाडीवानाने मागून पायी चालावे अशी तडजोड केली। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तहानेने मुलांचा जीव कासावीस झाला, पण त्यांना कोणी पाणी देत नव्हते। टोल नाक्यावर येताच मुले पाणी प्यायला मिळावी म्हणून खूप प्रयत्न करू लागली, पण त्यांना कोणी पाणी प्यायला देत नव्हते। कुणी घाण पाण्याकडे बोट दाखवीत तर कुणी तिरस्काराने पाणी देण्याचे नाकारीत। दुसऱ्या दिवशी अर्धमेल्या स्थितीत तिघेही मुले रामजी बाबा राहत असलेल्या मुक्कामास पोहोचले अशी आठवण डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर आपल्या भाषणातून आणि बैठकीतून कधी कधी सांगत असत। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.